जनी माय बापे आली मुखा बाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे तुका म्हणे तुम्ही बुधार कृपाळ शृंगारिले बाळ कवतुके आली मुखा बाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे विठाला विठाला महायुग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं सर्वांसाठी टाळ्या वाजवा. एक कुठं कुठं गायक आणि वादक असे असतात कीर्तन पार पडतं मंडपाच्या वरून जातात आणि असे गायक असल्यावर चांगलं पार पडतं. विठाला आजीची हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ 16 अतिशय आनंदामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा सोहळा सुरू आहे. गेले 3 दिवस झाले श्री हरिभक्त पारायण श्री स्वामी वासुदेवानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मुखातून आपण कथाही श्रवण करत आहात. आनंदाची गोष्ट आहे. सर्व साधू संत महंताच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा सोहळा आणि आज उपस्थित सर्वच गायक वादक महाराज मंडळी. मला तुमचा परिचय नाही पण तुमच्या नावाचा परिचय मला आहे. नाव ऐकून आहे. हे उपस्थित हरिभक्त पारायण गोविंद महाराज नाईकवाडी असतील, त्याचबरोबर दत्ता महाराज आपले व्यवस्थापक ज्यांनी मला बऱ्याच वेळा फोन केला कुठं आले महाराज कुठं आले महाराज. आले महाराज जागेवर. त्याचबरोबर अभिमान महाराज देवळकर, त्याचबरोबर दिगंबर भाऊ कादे आणि त्याचबरोबर मृदंगाचार्य आपले राठोड महाराज आहे. काय नाव महाराज तुमचं? शिवम महाराज आहे. त्याचबरोबर सर्व बाल गोपाल सर्वच महाराज मंडळी आणि या ठिकाणी सेवेचा योग ज्यांच्या माध्यमातून आला असे गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण भगीरथ बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. हे कीर्तन म्हणजे आपल्या घरचं कीर्तन असल्यासारखं आहे. कारण बाबा हे माझे आजोबा लागतात. हे तुम्हाला परिचित नसेल कारण की मी माझा येण्याचा पहिल्यांदाच योग इथे कीर्तनाला. म्हणजे अनेक वर्षापासून यायचं पण काही आळंदीला शिक्षण चालू असल्यामुळे काही येता येत नाही. पण आता काही दिवसापासून कीर्तन वगैरे चालू केले आणि बाबा बऱ्याच वेळेला आलेले आहे माझ्याकडे. पण बाबाकडे येण्याचा योग या सेवेच्या माध्यमातून आला आणि माझ्यासारख्या पामराकडे
एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये कीर्तन करण्याची सेवा बाबांनी दिली हे माझं भाग्यच म्हणावं लागेल. उपस्थित सर्वच परिसरातून आलेले दिग्गज मंडळी, सर्व क्षेत्रातली, सर्वांचं नाम उल्लेख करणं शक्य नाही. त्याचबरोबर माझ्या बरोबर आलेले दसनाम आखाड्याचे आमचे हरी हिरामनजी महाराज गिरी आलेले, त्याचबरोबर आमचे करण भैया आलेले, आमचे मित्र, त्याचबरोबर माझे मोठे काका. परमार्थाचा वारसा कुठेच नव्हता माझ्या घराला, पण या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ज्यांच्यामुळे मी आलो असे माझे मोठे काका श्रीराम शेट्टी हे सुद्धा इथे आलेले आहे. त्याचबरोबर माझे वडील आज कीर्तनाला उपस्थित आहे, भाग्याची गोष्ट आहे. आणि माझे मामा आमचे गोविंदलाल सेठ हे सुद्धा आलेले आहे. त्याचबरोबर सर्वच परिचित मंडळी उपस्थित सर्वच, आणि आमचे मित्र अर्जुन महाराज आहेत ते, पण ते म्हटले महाराज आज सोहळाही मोठा आहे, आपण शूटिंग करू तुमच्या कीर्तनाचं. तसं काही मला जास्त छंद नाही त्याचा, पण महाराज म्हणे शूटिंग करू, वातावरण चांगले. आमचे अर्जुन महाराजही आलेले आहे. सर्वच उपस्थित मान्यवर जे काही कार्यक्रमाला आले इथं कुणाला बोलावं लागत नाही. इथं मनाने काही ठिकाण असे असतात तिथे आमंत्रण द्यावं लागतं, पण या ठिकाणी कुठलंही कुणाला आमंत्रण द्यावं लागत नाही. ज्याला उद्धार करून घ्यायचं त्यांनी इथं आलं पाहिजे. विठाला आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये तुकोबार आहे काळाचं महत्व प्रतिपादन करतात. या अभंगामध्ये जो आज शब्द आहे, आज हा शब्द म्हणजे जो काळ आहे त्या काळाला संबोधन आहे, काळाच्या अनुषंगाने आज शब्द आहे. तुकोबार म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडतात प्रत्येक घटनेचं कारण काळ आहे. प्रत्येक सुख दुःख या भौतिक जगामध्ये जगत असताना सुख दुःख आणि इतर ज्या ज्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये भोगायला येतात त्या प्रत्येक घटनेला कारणीभूत काळ आहे, आणि त्या काळाचं वर्णन या अभंगात करतात. विठाला हे जगामध्ये 3 प्रकारचा वर्ग आहे, कारण हे जगच 3 प्रकाराने व्याप्त आहे. सात्विक लोक आहे, राजस आहे, तामस आहे. 3 प्रकारचं जग आहे. ह्या जगामध्ये तसं बघितलं तर वेगळे वेगळे विचाराचे माणसं आहे, भिन्न भिन्न, प्रत्येकाचे विचार वेगळे आहे. परंतु माणसं देवाने देताना सर्व मनुष्याला डोळे दिले, कान दिले. काहीला प्रारब्धाच्या वशाने ऐकू येत नसेल, दिसत नसेल, तो त्यांच्या प्रारब्धाचा भाग. पण नरदेहात आल्याच्या नंतर डोळे कान जे अवयव याच्यात कमी केलेले. जे आयुष्य आहे ते प्रत्येकाला किती वर्षाचं आहे महाराज? 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. एखादा गरीब आहे म्हणून त्याला 50 वर्षाचं दिलं का? किंवा एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याला 150 वर्षाचं बदल केलेला नाही. आणि हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग आणि काळ दुसरं तिसरं कोणी नाही. काळ म्हणजे कोण आहे तर भगवंत आहे. कालोस्मि लोकः क्षयकृत प्रवृद्धो. काळ म्हणजे भगवंत आहे, आणि या घटना ज्या ज्या घडतात त्या काळाच्या ओघामध्ये घडत असतात. बघा हे जगामध्ये 3 प्रकारचा वर्ग आहे. याच्यामध्ये सामान्य लोक आहे. सामान्य लोक हे विषयामध्ये रममाण, तज्ञ लोक आहे, काही संशोधक, ते शोधामध्ये मग्न आहे, आणि साधू संत हे बोधात मग्न आहे. विठाला आज आपल्याला चिंतनच करायचे, कारण वातावरण चांगलं आहे आणि सर्वजण साधू संतांच्या सहवासात राहणारी मंडळी, त्याच्यामुळे तुम्हाला चिंतन बऱ्यापैकी कळन असं मला वाटतंय. विठाला बघा माणसाच्या जीवनात जी क्रिया घडते त्याचं कारण काळ आहे. एखादा साधक आहे, आता हे सर्व महाराज मंडळी आहे इथं बरं का. मला तर वाटतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे टाळकरी असतील कीर्तनाला. तसं असतात बऱ्याच ठिकाणी, पण 2-4 टाळकरी, 2 टाळ 4-5 टाळकरी, त्यांच्यातच खेळ टुळून तिथं आपण कीर्तन करायचं. आणि त्यात असो चांगलं वातावरण आहे. बघा काळाचा विषय, एखादा साधक आहे, तो साधक 5-10 वर्ष साधना करतो. ज्ञानेश्वरीची म्हणा, गाथेची म्हणा. तुकाराम बाबा आळंदीला होते माझ्या बरोबर, तुकाराम महाराज. साधना करतो, आणि साधना केल्याच्या नंतर त्याला ते ज्ञान एका दिवसात प्रदान होत नाही. ते ज्ञान काळ दान करतो. तुम्ही शेतकरी आहे सर्व, तुम्हाला काही शेतीतलं वेगळं सांगायची गरज नाही. मला जे अभ्यासावं लागतं ते तुम्हाला रोज अनुभवावं लागतं. तुम्हाला शेतीतली माहिती आहे. बघा शेतामध्ये जे काही आपण पेरतो ते उगवतं, पण ते उगवण्याकरता काळ लागतो काहीतरी.
बघा, काळी जमीन आहे, ज्ञानोबरायचं दृष्टांत आहे. काळी जमीन आहे, जमीन उत्तम प्रकारची आहे, बियाणं सुद्धा कसं आहे, शुद्ध आहे, चांगलं बियाणं आहे, पाणी सुद्धा आहे जमिनीमध्ये, तिथे विहीर आहे, विहिरीतलं पाणी आहे, भरपूर पाणी आहे, जमीन उत्तम आहे, बियाणं सुद्धा कसं आहे, उत्तम आहे. पण ते येण्याकरता जो वेळ लागतो त्याचं नाव काळ आहे. सुख क्षेत्र आणि ओलटे, बीज ही पेरिले गोमटे, परी आलोट फळबहार भेटे तरी वेळ की गा. त्याला वेळ लागतो. एखादा व्यक्ती आपल्याला समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रात बघा, मोठा झालेला व्यक्ती दिसतो, त्याचे प्रयत्न एका दिवसाचे नसतात, आणि ज्यावेळेला प्रयत्न पिकतात त्यावेळेला काळ दान करतो. आणि अभंगामध्ये तुकोबारायने जे वर्णन केलेलं आहे ते काळाचं वर्णन आहे. काळाने काय दान केलेलं आहे त्याचं वर्णन आहे. विठाला ज्या ज्या घटना घडतात त्या काळाच्या अनुषंगाने. काही लोक म्हणतात, हा व्यक्ती आमच्या समोर खेळत होता, याला घालायला कपडे नव्हते, आता जिल्ह्याचा कलेक्टर आहे, तो कलेक्टर झाल्याच्या नंतर तुम्हाला दिसलं, पण त्याने जो 24 तासातले 12-12 तास अभ्यास केला, तो काळ त्याने योग्य खर्च केला, हा काळ तुम्ही बघितलं ना. कुठल्याही क्षेत्रात एखादा व्यक्ती चमकतो तर त्याचे अगोदर प्रयत्न असतात, आणि त्या प्रयत्नाच्या नंतर काळ त्याला दान करत असतो. प्रत्येक माणूस, प्रत्येक क्रिया या सृष्टीमध्ये जी घडते ही काळाच्या अनुषंगाने घडत असते, प्रत्येक क्रिया. आणि अभंगाचा विषय असा आहे, काळ आहे. सामान्य लोक आहे, व्यवहारामध्ये जीवन जगत असताना सुख आणि दुःख या क्रिया चालू आहे. सुख दुःखे समय कृत्वा, लाभा लाभो जया जो, या क्रिया चालू आहे सृष्टीमध्ये. बघा, एखादे आई वडील आहे, मुलाला लहानपणीपासून सांभाळतात, त्याची काळजी करतात, त्याला प्रेम देतात, म्हणजे स्वतःचं आयुष्य जे आहे समर्पित करतात. आई स्वतःचं जे आयुष्य आहे, स्वतःचं तारुण्य आहे, ते तारुण्य त्या मुलाला देते, मुलीला देते. आणि मग काही काळ गेल्याच्या नंतर आई वडील त्या मुलाला मोठं करण्यासाठी घर दार शेती सुद्धा विकायला तयार होतात. पण ज्या वेळेला तो मुलगा मोठा होतो त्यावेळेला तो आई वडिलाला विसरून जातो, याचं नाव काळ. ह्या घटना काळाच्या ओघात घडतात. आपण म्हणतो ते हा व्यक्ती तसा नव्हता हो, याने असं का केलं, का केलं, म्हणजे त्याला केलं नाही, त्या काळाने ती गोष्ट त्याच्याकडून घडून आणली. विठाला जीवनामध्ये चांगला काळ येण्याकरता सुद्धा संतांची संगत महत्वाची आहे. वाल्मिक ऋषी झाले, रामायण आजर अमर झाले, हे आपल्याला आज दिसतंय. अगोदर कोण होते ते बोलत चला, हरिभक्त पारायण, कीर्तन केसरी, ते डाकू होते. अगोदर डाकू होते. नारदासारख्या महात्म्याची भेट झाली. अगोदर काही संत दिसले नसन करा वाल्मिकाला, वाल्यपणाला अगोदर काही संत दिसले नसतील का? अनेक संत त्याच्या जीवनात येऊन गेले असतील, पण नारदजी का भेटले, त्याचा काळ उदयाला आला होता. आणि काळ उदयाला आला की संताची भेट होते. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, माणसाचं भाग्य उदयाला आलं की संतांची भेट होते. आणि दुर्भाग्य सुरू झालं की पुन्हा कुणाची भेट होते, तुम्हाला सांगायची गरज नाही. विठाला भाग्य उदयाला आलं की कुठल्या तरी कारणाने आलेला व्यक्ती हा काहीतरी मोठं कार्य करून जातो. रामायण निर्माण होण्याच्या अगोदर वाल्य कोळ्याने ते लिहून ठेवलं होतं. केले रामायण रामाधी कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. बघा, गावोबा माहिती आहे तुम्हाला, नाथबाबाच्या संगतीत कशाच्या निमित्ताने गेला होता? पुरणपोळ्या निमित्त. काय होतं? पुरणपोळीचं. पण नाथबाबाच्या संगतीत गेल्याच्या नंतर राहिलेलं रामायण गावोबाने पूर्ण केलं, ते काळाने पूर्ण करून घेतलं. विठाला अनेक काळाच्या अनुषंगाने अनेक घटना घडतात. माणसाचं सुख दुःख, आत्मविश्वास, अपघात, ह्या घटना घडतात. त्या प्रत्येक घटनेचं कारण काळ आहे. बघा, राजा भर्तृहरी, त्याची कथा आपण ऐकलेली आहे राजाची. तो राजा एकदा राज्यामध्ये निघाला, राज्याची पाहणी करण्याकरता जात असताना एक साधू महात्मे काही जात होते, संन्यासी, ते दिसले त्याला. ते दिसल्याच्या नंतर त्याला वाटलं, अरे हे लोक रिकामेच काय हिंडतात, एवढा चांगला संसार आहे,
तो राजा होता, सगळ्या सुख सुविधा अनुकूल होत्या, संसार चांगला वाटतोय काही काळापुरता त्याला. तो म्हणतोय साधू लोक संन्यासी हिंडतात, इतका चांगला संसार आहे, का त्याग करतात? त्या साधूला विचारलं, म्हणे एवढा सुंदर संसार आहे, संसारात भगवंताने उपभोगण्याच्या अनेक गोष्टी, अनेक पदार्थ निर्माण केलेले आहेत, तुम्ही त्याचा त्याग करता काय आहे? म्हणे तुम्हाला या संसारात काही गोष्टी आवडत नाही का, ज्या चांगल्या उपभोगण्याच्या गोष्टी आहे? त्यावेळेला तो साधू महात्मा म्हटला, अरे बाबा, हा संसार आम्हाला अगोदर कळलेला आहे, त्याच्यामुळे संसाराचं स्वरूप आम्हाला कळालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याचा त्याग केलेला आहे, आणि तुला त्याचं स्वरूप कळालेलं नाही. त्यावेळेला मग त्या साधू महात्म्याने राजा भर्तृहरीला एक फळ दिलं. आणि फळ दिल्याच्या नंतर तो राजा घरी गेला. त्याच्या राज्यात घरी गेल्याच्या नंतर त्याने ते फळ त्याच्या पत्नीला दिलं, कारण राजाचं प्रेम कुणावर होतं? त्याच्या पत्नीवर. ते फळ त्याने त्याच्या पत्नीला दिलं, परंतु त्याच्या पत्नीचं प्रेम हे राजावर नव्हतं. त्याच्या पत्नीचं प्रेम हे एका घोड्याच्या खरारा करणाऱ्या मुलावर होतं. तिने ते फळ त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या मुलाला दिलं. ते फळ कशाच होतं? ते अमर होण्याचं फळ होतं, की ते फळ जो कोणी भक्षण करेल तो अमर होईल. परंतु त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या त्या मुलाचं प्रेम राणीवर नव्हतं, त्याचं प्रेम एका त्या राज्यातल्या भांडे घासणाऱ्या स्त्रीवर होतं. त्याने ते फळ त्या स्त्रीला दिलं, भांडे घासणाऱ्या. आणि भांडे घासणाऱ्या स्त्रीच्या मनात कल्पना आली की बाबा, आपण हे फळ खायचं आयुष्यभर, काय भांडेच घासीत बसायचं? हे फळ आपण राजाला देऊ. तिने ते फळ राजाकडे नेलं, आणि मग राजाच्या मनात विचार आला की ही गोष्ट राणीला आणि मला माहित होती, या भांडे घासणाऱ्या बाईपर्यंत कशी गेली? तिला विचारलं, तिनं सर्व वृत्तांत सांगितला, कसा घडला, प्रोसेस. त्याला याचा राग आला नाही राजाला की राणीने माझा विश्वासघात केला, पण त्याला याचा राग आला की बाबा, राणी त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या त्या मुलावरती प्रेम करते, त्या मुलाला एवढी राणीसारखी सुंदर स्त्री प्रेम करते आणि तो तिचा त्याग करतो, याचं दुःख वाटलं. परत ही भांडे घासणारी बाई आहे, याच्यावर प्रेम तो घोड्याचा खरारा करणारा मुलगा करतोय, आणि तिने तिचं प्रेम राजावरती. त्यावेळेला राजाला त्या ठिकाणी वैराग्य निर्माण झाले की बाबा, माझं प्रेम ज्या राणीवर होतं त्या राणीने विश्वासघात केला. राणीला विचारलं, राणी म्हटली, आयुष्यात मी तुमच्यावर कधी प्रेम केलंच नाही, हे तुम्हाला वाटलं. आणि बऱ्याच गोष्टी माणसाला वाटतात, आणि त्या वाटण्यामुळे लय वाट लागते विठ्ठल. वाट लागण्याच्या अगोदर कळलं पाहिजे. ज्ञानोबा आहे म्हणतात, माणसाला डोळे आहे, जाणकार वर्ग आहे. शांत बसा थोडं विठ्ठल. माणसाला डोळे आहे, डोळ्याने दिसतं, डोळ्याचं कार्य काय आहे? पाहण्याचं कार्य. तसं माणसाच्या मनाला डोळे आहे, माणसाच्या बुद्धीला डोळे आहे. ज्ञानोबा म्हणतात, अंदाजाने जगणं म्हणजे आंधळेपण आहे. डोळे असताना सुद्धा काही लोक आंधळ्यावानी जगतात, आणि आंधळ्यावानी जगणं म्हणजे काय? अंधश्रद्धा एक प्रकारची. ज्ञानोबा म्हणतात, बुद्धीला डोळे आहे, जयाची निवजाळे उघडती बुद्धीचे डोळे. केव्हा उघडतात? काळाने कृपा केल्यावर डोळे उघडतात विठ्ठल. प्रत्येक घटना आणि त्या घटनेचं कारण काळ आहे. बघा, ज्या प्रभू श्रीरामाला अयोध्येचं राज्य मिळणार होतं, राजगादी मिळणार होती, दुसऱ्या दिवशी सूर्य उदय झाल्याच्या नंतर वनवासाला जावं लागते, असं नाव काळ आहे विठ्ठल. ज्या ज्या घटना घडतात त्या काळाच्या अनुषंगाने. साधूची भेट होते, ही काळाच्या अनुषंगाने. भाग्यवान लोक आहे तुम्ही, गुरुवर्य भागीरथ बाबांची संगत तुमच्या जीवनात लाभली, आणि खऱ्या अर्थाने खऱ्या साधूची संगत जीवनात घडणं म्हणजे फार भाग्य लागतं बरं का. खरा साधू म्हणतोय मी, साधू अनेक आहे जगात, साधूचा वेश घेणारे अनेक आहे, पण खरा साधू कळण्याकरता भाग्य लागतं, आणि ते भाग्य काळाच्या अनुषंगाने उदय येतं विठ्ठल.
बघा असं प्रभात महाराजांनी दिले. टाळ्या वाजवा एकदा सर्व, टाळ्या वाजा. हे सांगण्याचं काम पडलं नाही पाहिजे आपल्याला. विठाला याला म्हणतात तयारी. काही महाराज लोक असे असतात, काही गायक लोक दोनच चाले येतात, दोनच पठ्ठ्याबरोबर कोणीच गात नाही. काय गाईन काय हातांचं घालून घे. गायक चांगले असावेत, मग ऐकणाऱ्याची सुद्धा काय तृप्ती होते कुठेतरी. चांगल्या गोष्टी कानावर येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. भाग्याने पुण्याने संतांचा सहवास घडतो. पण लोक नको तिकडेच पळतात नेत्याच्या मागून. आता कुठं कुठं पळतात ते सांगायची गरज आहे का? त्याच्यातली तुम्ही विठाला प्रत्येक गोष्ट निर्मितीला येते. ती निर्मितीला येण्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे. सूर्य आहे बघा, सूर्य कमळ आहे. कमळाचं येणं हे कशा करत आहे? सूर्या करता. ज्ञानोबा म्हणतात कानन्य गती कमळा लागी सूर्य वेळोवेळा कि सुखिया वैजे डोळा त्रिभुवनीचा वत्साचे निवोरसे दुबते होय घरो देशे झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण सातकाची कणवे मेघ पाणी सीधावे तेथ चराचरा घवे निमाले जेवी अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. विठाल कमळ आहे, कमळाचं येणं सूर्या करत आहे. पण सूर्याचा फायदा समग्र विश्वाला आहे. गाय आहे, गायीचं जे गाय दूध देते ते दूध देणं तिच्या वासरा करत आहे. फायदा सर्व घराला आहे. चातक नावाचा पक्ष आहे, आकाशातून जे पाणी पडतं ते चातका करताय. फायदा समग्र विश्वाला आहे. गीतेचा उपदेश अर्जुनाला आहे. फायदा समग्र विश्वाला आहे. बाबाचं येणं हे जरी सहजासहज असलं तरी सर्वांच्या फायद्या करत. एकाचा कै बारे उदवी बहुतांचे आल्याच्या नंतर या जगाचा उद्धार करून जात. संत पण एवढं सोपं वाटलं तुम्हाला? सोपं नाही महाराज. नाही संत पण मिळत ते हटी हिंडता कपाटी राणी बनी नये मोल देता धनाची राशी नये ते आकाशी पाताळी. ते संत हे आकाशात नाही, पाताळात नाही. संत हे धनाने मिळत नाही. संत कसे मिळतात? तर संत मिळण्याकरता माणसाचं भाग्य अनुकूल व्हावं लागतं. आणि अनुकूल भाग्य काळाच्या भाग्याचा
अज्ञानी संताच्या पायाचं ज्ञान होतं. पाय या शब्दाचा अर्थ ज्ञान नाही. पाय म्हणजे पाय नाही, दिसला साधू की धरले पाय, तसं नाही. साधूच्या ज्ञानाचं अनुकरण करा. पायाने काय बदल होणार आहे? पाय पडले म्हणजे उद्धार होतो. हे जगात अंधश्रद्धा दूर करणारे ज्ञानोबाराय आहे, अंधश्रद्धा दूर करणारे तुकोबाराय आहे. बघा, ज्ञानोबारायच्या काळामध्ये जनाबाई होत्या, चोखोबाराय, चोखोबारायची पत्नी, चोखोबारायचा मुलगा, यांना सर्वांना अभंग निर्माण करण्याचा अधिकार ज्ञानोबारायांनी दिला. भांडे घासणारी जनाबाई, त्या जनाबाईच्या अभंगावर आज विद्यापीठात PhD होते. हा अधिकार ज्ञानोबारायांनी निर्माण करून दिला. पण त्या संतांना विरोध झाला नाही. तुकोबारायचा कार्यकाळ 400 वर्षापूर्वीचा, तुकोबारायच्या अभंगाला विरोध झाला. तुकोबारायचा गाथा पाण्यात बुडवला. कुठल्या? अमेरिकेतल्या लोकांनी का न्यूझीलंडच्या? लोक ज्या गावात, ज्या मातीत तुकोबाराय लहानचे मोठे झाले, त्या गावातल्या लोकांनी तुकोबारायचा गाथा बुडवला. त्या गावातल्या लोकांनी तुकोबारायला त्रास दिला. सामान्य गल्ली बोळातली बारीक चिरीक लोक तर त्रास देतच होते, पण ज्याचे 4 वेद आणि 6 शास्त्रावर कमांड आहे असे रामेश्वर भट्ट तुकोबारायला त्रास देत होते. पण तुकोबारायांनी सुद्धा अस्तित्व तिथंच निर्माण केलं महाराज. तेच रामेश्वर भट्ट आरतीत म्हणतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी. मन रामेश्वर भट्ट विरोध झाला तिथे अस्तित्व निर्माण केलं. त्यांना संत म्हणतात. सामान्य लोक दुःखाने दुःखी होतात. या जगामध्ये काही लोक फाशी घेतात, औषध पितात. कशामुळे? आनंद झाला म्हणून करतात. काय क्रिया? अहो, जगाला वैतागून देहाचा त्याग करतात लोक. संतांच्या जीवनात सुद्धा दुःख येत नाही का? अनंत दुःख येतात संतांच्या जीवनामध्ये. पण संताच्या चित्ताला त्रास होत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, मेरू पासून थोरे देह दुःखाची डोंगरे दाटी जे परी पडे भार चित्ताला दाटी. मेरू पर्वतासारखं जरी दुःख त्यांच्या जवळ आलं तरी त्यांच्या चित्ताला त्रास होत नाही. ते खरे आध्यात्मिक, ते खरे संत. विठाला अनेक प्रकारचे लोक या जगात आहे, आणि ज्या ज्या घटना आपण पाहतो घडतात या काळाच्या अनुषंगाने. काही काही चांगले माणसं, चांगले मोठमोठाले महाराज लोक सुद्धा फाशा घेतात. लोक म्हणते तुम्ही महाराज होता. अरे बाबा, पण महाराज नंतर मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे, उपाध्यानंतर आहे. ज्या क्रिया घडतात त्या प्रत्येक क्रियेचं कारण काळ आहे. येडे माणसं भेटतात, काळ वाईट काळ असला बेवडे भेटत आहेत महाराज. कुठे नाही, तिथं दिंडीत इतके भेटत आहे आम्हाला, सांगायचंच काम नाही. एक बेवड महाराज म्हणजे महाराज बेवड ते बरं का. एक बेवड कचून दारू पिलं पळलं नालीत पळलं महाराज. ते पळलं नीट चमकली. ते म्हणलं काय राव द्यावा, पाळतं ते पाळतं, फोटो बी काढतो. असं बरं वाटतं का नाही? असो, विनोदाचा भाग द्या सोडून. चिंतन आहे का? चिंतन चांगलं आहे. विठाला आपल्याला जाग्या जाग्यावर भेटतील महाराज. येड्याला आमंत्रण द्यायचं काम नाही. इन्व्हिटेशन कार्ड, या आमची इथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पण चांगला सप्ताह चालू असलं की एखादं बेवडं येणारच, उड्या मारीत कडी कडीनं डांबरी येणारच ते. विठाला ज्या घटना घडतात त्या प्रत्येक घटनेचं कारण काळ आहे. विषय आपला चालला होता की ज्ञानोबारायच्या काळात संत झाले, त्या संतांच्या अभंगाला जगाने विरोध केला नाही. तुकोबारायच्या अभंगाला विरोध झाला. काय विरोध झाला? तुकोबारायने अंधश्रद्धा दूर करण्याचं कार्य केलं. तुकोबाराय जे शेंदूर लावणं, देवापुढे बोकडे कापणं, या गोष्टी तुकोबारायला मान्य नव्हत्या. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे होते, ह्या गोष्टीला तुकोबाराय मानत नव्हते. काही लोक म्हणतात आमच्या पाठीमागे ग्रह लागला. तू एवढा मोठा कवापासून झाला? ग्रहानं त्याचे कामधंदे सोडून खाली यावं तो पैसे. काही बाया म्हणतात माझ्या अंगात देवी येते, तर देवीला काही पारक बिरक काही आहे का नाही? जी बाई 8-8 दिवस आंघोळ करीत नाही, दात घाशीत नाही,
ती म्हणते माझ्या अंगात देवी आली. आता आलीच कुणी कोण तुला दिसलीच कुठं विठाला. मी बोलत नाही, मी सांगत नाही, तुकोबारायचे शब्द. या जगामध्ये अंधश्रद्धा पसरविणारे लोक आहे आणि त्यांचा व्यवसाय त्याच्यावर चालतो, अंधश्रद्धेवर. आणि ती अंधश्रद्धा तुकोबाराने दूर केली म्हणून तुकोबारायला विरोध झाला. त्या अंधश्रद्धेचा विरोध ज्ञानोबारायने केला म्हणून ज्ञानोबारायला विरोध झाला. इतर संतांना नाही. विठाला चमत्कारावर भाळणारे सामान्य लोक आहे, अशिक्षित लोक आहे. चमत्कार केला, ज्या बाबाचे चमत्कार जेवढे मोठे तेवढी गर्दी जास्त. एक जण म्हणे आमच्या बाबाने मिठाचा लाडू साखरीचा केला. म्हणलं काय विठाला? चमत्कार संतांनी चमत्कार केले नाही का? केले. पण संतांचे चमत्कार जर बाजूला ठेवले, आता ज्ञानोबाराने भिंत चालवली, रेडा बोलवला, अधिकार होता, पण ते चमत्कार थोडे बाजूला जर ठेवले तर ज्ञानोबाराचे चमत्कार बाजूला ठेवा आणि इतर संतांचे बाजूला ठेवा. संत म्हणता येणार नाही, पण काही व्यवहारिक साधू बाबाचे व्यवहार जे काही चमत्कार आहे ते बाजूला ठेवा. शिल्लक फक्त ज्ञानेश्वरी राहते, शिल्लक फक्त गाथा राहते. चमत्काराला मान्यता देऊ नका. चमत्कार थोड्या वेळेपुरता किंवा संवादापुरता थोडा बाजूला ठेवा. कशाला भिंतीला धडका मारायचे? ज्ञानेश्वरी आहे ना, गाथा आहे. तुम्हाला जर जिवंत माणसाला भेटायचं असेल तर ज्ञानोबारायच्या ओबीशी संवाद साधा. तुम्हाला जिवंत संताला भेटायचं असेल तर तुकोबाच्या अभंगाशी संवाद साधा. लोकांना डोकं कशाला लावतो तुम्ही? विठाला विचाराने माणसात परिवर्तन होत असतं. ज्ञान आणि त्या ज्ञानाने बुद्धी जागी होती. मी तुम्हाला सांगितलं, उघडती बुद्धीचे डोळे, विवेक. त्या विवेकाने बुद्धी जागरूक होती. चांगल्या चांगल्या माणसाची सुद्धा कधी कधी बुद्धी भ्रष्ट होती. ज्ञानोबारा म्हणतात ज्ञान यांची स्थिती भ्रंश. का घडतंय? या गोष्टीला कारणीभूत काळ आहे. काळाच्या अनुषंगाने या घटना घडतात. बघा, तुकोबाराय आणि त्यांची श्रीमंती जर आपण बघितली, तुकोबारायची सावकारी इतकी होती की त्याचं काही मोजमाप करता येणार नाही. पण ज्यावेळेला दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये श्रीमंत होणारे अनेक सावकार आहे, पण दुष्काळामध्ये स्वतःच धन धान्य जगाला दान करणारे तुकोबाराय. धन धान्य या जगाला दान केलं, सर्व काही दान केलं. जोपर्यंत धन होत तोपर्यंत लोक काय म्हणायचे? तुका सेठ. ज्या दिवशी तुकोबारायचं धन संपलं त्या दिवशी लोक तुक्या तुक्या म्हणायला लागले. तुकोबारायचे शब्द आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी. तुकोबारायचा अनुभव आहे. तुकोबाराय त्या पुढे म्हणतात, तुका म्हणे माझे नवतील कोणी. तुका म्हणे तुकोबारायला या जगाचा अनुभव आला. आणि ज्यावेळेला तुकोबारायने गाव सोडलं, गावाच्या बाहेर डोंगरावरती भामचंद्र डोंगर असेल, भंडारा डोंगर, गोरडा डोंगर, या डोंगरावरती तुकोबारायचा
जो काही नित्यक्रम चालू झाला, डोंगरावरती जाणं, चिंतन करणं, तुकोबारायचं भजन, त्या डोंगरावरती चालायचं, हे जगाचा व्यवहार तुकोबारायला कळला, या जगाचं स्वरूप तुकोबारायला कळलं. आणि त्यावेळेला तुकोबाराय डोंगरावरती गेले आणि तिथे तुकोबारायचा अनुभव तुकोबाराय सांगतात. वृक्षवल्ली आबा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे, हेने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाए वृक्षवल्ली स्वरूप तुकोबारायला कळलं. आणि त्यावेळेला तुकोबारायने भक्ती केली. भक्ती आपणही करतो, संतही करतात, पण भक्तीमध्ये फरक आहे. जनाबाईच्या गौऱ्या थापू लागायला देव यायचा. आपल्या गौऱ्या गेल्या मसनात तरी देव येत नाही बर का. जनाबाईला दळण दळू लागायला देव यायचं. जनाबाई शब्द आहे, सुंदर माझे जाते गे, सुंदर माझे जाते गे, फिरते बहुते गे, विठ्ठल आला असं कुठंतरी बसलेला असतं इथे विठाला. जनाबाईच्या होत्या. पंढरीची गवाट काळी कशान गजाली, माझ्या ग विठ्ठलाची गाडी बुक्याची सांड. आताची ठकुबाईच्या ओव्या, अन सोन्याची गचोल अनवर चांदीची कडाई, अन माझ्या ग भावाच्या घरावर सूर्यचंद्राची लढाई. उंदर खेळाना उंदर, सूर्यचंद्राची लढाई. धुन दोघ धुधोबिनी अन साबण लावून शेल्याला, अन माझ्या ग भावाच जाण खेरड्याच्या काल्याला, भाऊ फुल पेल्याला. असं लागतं ना, चांगलं वाटतं का रे कानाला, चिंतन ऐकू वाटत. लिंबाच्या ग झाडा खाली अन माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं लावली चाडी, नाली पोलिसाची गाडी. असा विनोद ऐकायला गोड वाटतो, पण या विनोदाने उद्धार नाही विठाला. जनाबाईच्या भोव्या जनाबाईने गायला चालू केले की भगवंताने यावं. आपल्या भोव्या सुरू झाल्या की शेजारचे उठून जावं. आपली भक्ती काय महाराज, बार बदलला की भक्ती बदलते. कुठल्याही देवाची भक्ती करा, पण एक देव आपलासा करा, कुठला तरी. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. आणि खरं सुख हे परमात्म्यात आहे. हे केव्हा कळतं, ज्या वेळेला मशीन ही पूर्ण ढिल्ली होऊन जाते, अख्खे नट बोल्ट ढिल्ली होते, तेव्हा कळतं हे काही खरं नव्हतं. महाराज म्हणलं आधीच कळायला पाहिजे होतं विठ्ठल. खरं नव्हतं, ते स्वरूप कळायला आयुष्य गेलं. काहीच आयुष्य गेलं तरी कळत नाही. काही काहीला शेवटच्या टप्प्यात तरी कळतं. गाडीचं इंजिन ऑइल संपल्यावर गाडीचं आपला काहीतरी भुकलंय बा, आपल्या स्ट्रक्चर मध्ये आपण त्या फीचर मध्ये बदल करायला पाहिजे होता. काय लोक महाराज वागणं जगणं, जसं जसं काळ बदलतोय तसं तसं माणसाचं वागणं बदलतं. विकार तेच आहे. रामायणामध्ये भांडणं करणारे लोक नव्हते का? सगळे हरिभक्त पारायण होते का तिथं? नाही, सगळे भांडणं करणारे लोक त्याही काळात होते. भांडणं करणारे लोक महाभारताच्या काळामध्ये सुद्धा होते, आणि भांडणं करणाऱ्याचे आता सुद्धा कमी नाही. सप्त्यात भांडणं झाली महाराज. एक व्हिडिओ पाहिला का,
इनेकरी म्हणतो मी सकाळपासून इने घेतला. महाराज मंडळी पाहिलेलं तू व्हिडिओ विठाला विठाला. मला वाटलं सप्त्यात भांडणं होत नाही काय कोणतं इनाच भिंगीला करण महाराज. म्हणणार बापरे तेव्हापासून मी इने करायला असं करीत असतो. राम कृष्ण हरी. आता कधी कोणाचं मशीन फिरलं काय सांगता येतं. आता का महाराजाला राग येत नाही. मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे आणि जन्माला आलेले माणसाच्या ठिकाणी विकार आलेच. ते विकार दूर परमात्म्याच्या नामाने होतात. दुसरा टप्पा आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी अहंकार आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, विकाराने भरलेला आहे माणूस. प्रत्येकाच्या अंतःकरणात दोष आहे, मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे. विचार सागराकडे आपल्याला जायचं नाही, थोडक्यात चिंतन करायचं आहे. विठाला माणसाचे विचार काळानुसार बदलत चालले, पण मानसिकता ही काही मानसिकतेचा जो समतोल आहे तो बिघडतोय या सोशल मीडियामुळे. जसं जसं विज्ञान प्रगत होतंय माणसाची ऐकण्याची मानसिकता राहिली नाही. रील 30 सेकंदाच्या पुढे काही ऐकू वाटत नाही. जरा बुवानं जर हा हा हु केलं तर जरा बरं वाटतं. नाही तर बुवा असा असला की लोक असं अंग टाकून देतात. थोडा विनोद असला तर डोलतात. पण मी म्हणतो चिंतन सुद्धा वक्त्याने जर चांगलं सांगितलं तर लोक ऐकतात बरं का. ते वक्त्यावर डिपेंड आहे कुठल्या पद्धतीने सांगायचं. नाही तर माया, ब्रह्म, उपाधी, जगत, मिथ्या, सत्य, गपची पैस. विठाला लोकांना ज्या शब्दाचा विषय काही माहितीच नाही, जे शब्द त्यांच्या कानावर आयुष्यात आलेच नाही त्याचं ज्ञान तुम्ही सांगताय. अहो प्रत्येकाकरता साधना आहे. योगा करता काय आहे? योग आहे. ज्याची बुद्धी चांगली आहे, जो ज्ञानी आहे त्याच्याकरता ज्ञान आहे. ज्याला काहीच कळत नाही त्याच्याकरता भक्ती. हरे राम हरे राम, विठ्ठल विठ्ठल. कुठल्याही भगवंताचं नाव तुम्ही घ्या. मंदिरात देव आहे पण अंतःकरणामध्ये सुद्धा देव आहे, त्याची प्रचिती करून देणारे ज्ञानोबर आहे. ते हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा रामो की भ्रांतासी कामो विषयावरी. वेळ जाण्याच्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे बरं का. ज्ञानोबा म्हणतात म्हातारपणात लोक दुःख व्यक्त करतात पण तारुण्यात कळत नाही. परमार्थ माणसाने तरुणपणात केलं पाहिजे. तरुण भाग्यवंत हरिकीर्तनात. म्हातारपणामध्ये दशा दिशा सर्व फिरतात महाराज. सगळे चक्र संगत भिगायला लागतात आणि त्यावेळेची अवस्था ज्ञानोबा सांगतात. ऐशी दशा येईल पुढे मग मन होईल वेडे तव चिंतून ठेवी चोखडे. आत्मज्ञान चोखडे म्हणजे शुद्ध आणि शुद्ध असं आत्मज्ञानाचं चिंतन तुम्ही करून ठेवा. चिंतन करा म्हणजे काय करा. या बांधाची त्या बांधाला पाईपलाईन नेऊन ठेवा. 2-4 एकर वावरात उभा आडवा गहू पेरून ठेवा. 2-4 इरी खंदून ठेवा. 4-5 मजले बांधून ठेवा. कशा करता? जगण्याकरता जास्त लागत नाही. हे कळण्याकरता परमार्थ द्यावा लागतो बरं का. जगण्याकरता माणसाला जास्त काही लागत नाही पण त्याची अपेक्षा संपत नाही आणि अपेक्षा दुःखाला जन्म देते. ज्ञानोबा म्हणतात आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. ज्या माणसाच्या अपेक्षा कमी आहे, ज्याला अपेक्षेचा समतोल साधता आला त्याच्या जीवनातलं दुःख हे कमी आहे. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाचे असणे. तो काळ येण्याच्या अगोदर सावध व्हा. तुकोबाराय सुद्धा सावध झाले. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध व्हा बरं का. आमचे विशाल महाराज पिंगळा सांगत असतात हे जरी नाही काल सरा येईल. हे जरी नाही काल
ते शेवटी बाकाळ बांधून नेईल असा तसा नेणारा महाराज बांधून नेईल बांधून नेणारा काळ आहे आणि तो काळ कशी वाट पाहतो घडी बांधलेली बघायची घडी घडी काळ घडी घडी काळ वाटायची माये. 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 तुला किती आकाश अजून किती आहे आकाश अजून किती वा असं वातावरण असल्यावर सकाळपर्यंत चालू देऊ आपण. खरंच वातावरण असंख्य विद्यार्थी बाबांनी तयार केले महाराज आणि ते रत्न चमकतात. रत्न हे धातूमध्ये असतं असं नाही, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक विषयात एक रत्न असतं. गायनातलं रत्न, वाजवणाऱ्यातलं रत्न आणि सगळे रत्न इथे एकत्र आले, चमकायला लागलो वातावरण. बरं का, परमार्थात आलेला व्यक्ती चमकतो आणि संसारातला व्यक्ती आणि त्याची चमका निघतात महाराज. म्हातारपणात एखादा साधू आहे, जसं जसं वय वाढलं की तो चमकायला लागतो. आणि परमार्थात नसलेले लोक, संसारिक लोक, जसं जसं त्यांचं वय वाढत तसं तशा कुणी कुणी चमका निघायला चालू होते महाराज. विठ्ठल या काळाने जगद्गुरु तुकोबारायवर कृपा केली आणि ती कृपा कशी केली, कुठल्या माध्यमातून कृपा केली, अभंगाचं पहिलं चरण. आजीचे हे माझा तुम्ही आजीचे हे माझा तुम्ही आजीचे हे माझा तुम्ही आजीचे हे माझा
आजीची हे मज तुम्ही कृपादान आज म्हणजे त्या काळामध्ये दान दिलं. ते दान कोणी दिलं? ज्ञानोबाऱ्यांनी. आजीची हे मज तुम्ही, आणि हा तुम्ही शब्द ज्या ज्या ठिकाणी वापरलेला आहे त्या त्या ठिकाणी तो शब्द ज्ञानोबाऱ्यासाठी जन्माला आलेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत किंवा तुम्ही सनकादिक संत, आजीची हे मज तुम्ही कृपादान. या अभंगात 2 ठिकाणी आलेला हा शब्द. आजीची हे मज तुम्ही कृपादान. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. या जगात श्रीमंत लोक आहे पण उदार नाही. काही लोक उदार आहे पण केव्हा काहीतरी त्यांना दिलं तर ते देतात, तेवढ्यापुरती उदारता. परंतु या जगामध्ये उदार आणि कृपाळ या यादीमध्ये 3 व्यक्तीचं नाव येतं. एक आई जी उदार आहे कृपाळ आहे, पण त्या ठिकाणी अपवाद एक असा आहे, त्या ठिकाणी आईच्या ठिकाणी भेद आहे. दुसरा टप्पा येतो तो श्री गुरुचा, की जे उदारही आहे आणि कृपाही करतात श्री गुरु, तिथं भेद नाही. आणि संत आहे, संत सुद्धा कृपा करतात आणि उदारही आहे. किती उदार आहे तर संत उदार, उदार भरले अनंत भांडार. अनंत असं भांडार त्यांच्याकडे भरलेलं आहे आणि जो येतो त्याला ते दान देतात. माग त्यासी पुरे. लवकर आला म्हणजेच भेटतं का त्यांच्याकडे? उशिरा आला म्हणजे संपत का? तसं काही नाही. माग त्यासी पुरे धनी आणि कांचे नुरे. धनी धनी म्हणजे तृप्ती. अनेक ठिकाणी तुकोबारायचं जे विषय अभंगाचे तुकोबाराय चिंतनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतात. गाथेमध्ये ज्या ज्या ठिकाणी धनी शब्द आलेला आहे त्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात मी तृप्त झालेलो आहे कृपेने. धनी शब्द बघा अनेक ठिकाणी आलेला आहे. पिटली ते धनी येणे काळे. काळे शब्द आहेच महाराज. तृप्ती केव्हा होते? ज्या वेळेला काळ कृपा करतो त्यावेळेस तृप्ती होते. संसारात अतृप्त आत्मे कशाची न कशाची तरी अपेक्षा आहे ना, अपेक्षा पूर्ण होत नाही, दुःख आहे, अतृप्त आहे. अपेक्षा संपलेल्या नाही, अपेक्षा संपत नाही. अपेक्षा ज्या आहे त्या समूळ नष्ट होत नाही. परंतु संत हे त्याच्यावर विजय मिळवतात. क्रोधावर, कामावर, त्या विषयावरती विजय मिळवतात. काळ अनेकांना मातीत घालतो पण त्या काळावर संत विजय मिळवतात. सद्गुरु जोग महाराज ज्यांनी काळासोबत कुस्ती खेळली होती महाराज. सामान्य लोकांसोबत कुस्ती खेळणं हा काही मोठा विषय नाही, पण काळासोबत कुस्ती खेळणं म्हणजे हा विशेष विषय आहे. सद्गुरु जोग महाराजांनी काळाबरोबर कुस्ती खेळली. तुकोबाराय म्हणतात तो काळ आहे ना, तर त्या काळाला मी काही मानत नाही. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळी. जगा काळ काय अभिमाथा दिला पाय, अभिमाथा दिला पाय, अभिमाथा दिला पाय. जगा काळ काय अभिमाथा पाय, अभिमाथा दिला पाय, अभिमाथा दिला पाय. जगा जगाला खाणारा जो काळ आहे त्या काळाच्या मुंडक्यावर पाय दिला. तुकोबाराय म्हणतात त्या काळाच्या मुंडक्यावर आम्ही पाय दिला. जगाला खाणारा काळ आहे, त्या काळाचं आम्हाला काही वाटत नाही, तो काळ आम्हाला भेटतो. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये
जगामध्ये तुम्ही शब्द दोन ठिकाणी आलेले आणि तुम्ही हा शब्द जिथं जिथं येतो तिथं तिथे दुसरं कुणाचं वर्णन नसून ते ज्ञानोबरायचं वर्णन आहे. आणि बघा, विचार जर केला तर शास्त्राच्या नियमानुसार एका अधिकरणावर एक धर्म नांदतो. पण या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, आजीचे हिमज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे. माय आणि बाप दोन शब्द आलेले इथं. एक तर माय म्हणायला पाहिजे होतं, नाहीतर बाप म्हणायला पाहिजे होतं. एका अधिकरणावर एक धर्म नांदतो. अधिकरण जर गाय असेल त्याच्यावर नांदणारा धर्म हा काय आहे? गौत्व. अधिकरण जर माय असेल तर त्याच्यावर नांदणारा धर्म हा मातृत्व आहे. अधिकरण जर बैल असेल, वृषभ असेल तर त्याच्यावर नांदणारा धर्म हा वृषभत्व आहे. नाही तर माणसानं बैल तो. अधिकरण जर बाप असेल, पिता असेल तर त्याच्यावर नांदणारा धर्म हा पितृत्व आहे. पण एका अधिकरणावर अनेक धर्म नांदवण्याचं सामर्थ्य आमच्या तुकोबारात आहे. विठ्ठल बाप माय चुलता, चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आणि खरंच या जगामध्ये माणसाने जर नातं करायचं असेल तर ते भगवंतासोबत करावं. माय बाप काय समजायचं ते समजावं, पण भगवंताला आपलंच मानावं. तुम्ही ज्या वेळेला भगवंताने काही ठेका घेतलेला नाही तुमचा, तुम्ही सुद्धा त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. फक्त संत या जगामध्ये कोणी काही करू द्या ते चांगलं करतात, कोणी काही नका देऊ, संत देण्याचं काम करतात. भगवंताचं कसं घेशी तेव्हा देशी आईसा अससी उदार. पण संताचं तसं नाही. एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाला जो तोडायला आला त्याला सुद्धा तो सावली देतो, ज्याने पाणी घातलं त्याला सुद्धा सावली देतो. वृक्ष तोडणाऱ्याला तोडण्यापर्यंत सावली देतो. तो त्याच्यावर नाराज होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात 12व्या अध्यायामध्ये वर्णन आले, जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. त्या वृक्षाप्रमाणे, त्या वृक्षापेक्षाही मोठी माया ही संत करत असतात. या उपाध्या कमी पडतात, वृक्ष, नदी वगैरे. संताचं मन हे कसं आहे, तर व्यापक आहे, समुद्रासारखं उदार आहे संत. आणि जगामध्ये तुम्हाला आम्हाला सुख देणारे संत आहे, इतर कोणी नाही. कारण तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर धनी घेई. इथं सुद्धा धनी शब्द आला, म्हणजे तुम्हाला तृप्त करणारे संत आहे. आणि संताला सुद्धा तृप्त करणारा काळ आहे, आणि त्या काळाचं वर्णन या अभंगात आहे. विठ्ठल या जगामध्ये विकाराने ग्रस्त आहे लोक, टेन्शन मध्ये लोक, मन स्थिर नाही, मनाची क्रिया आहे, मन चंचल आहे. मन महाभारतात काही प्रश्न आले होते बघा, यक्ष राजाने विचारले होते पांडवांना, आकाश से तेज क्या है, काय आकाश से तेज, पृथ्वी से भारी क्या है, 4-5 प्रश्न विचारले होते. हा, पृथ्वी से भारी क्या है, आकाश से ऊंचा क्या है, काजल से काला क्या है. त्याच्यामध्ये मनाचं असं वर्णन आलेलं आहे की मन हे, मनाची गती अशी आहे की त्या मनाला कोणी थांबवू शकत नाही. मन तीव्र आहे, ज्या ज्या क्रिया घडतात त्या प्रत्येक क्रिया घडवणारा काळ आहे, आणि ते काळ ज्याच्याकडून काम करून घेतो त्याचं नाव मन आहे. मनावर इंद्रिय आधारित आहे. मनाने ज्या क्रिया इंद्रियाला करायला सांगितल्या त्या क्रिया इंद्रिय करतात, चांगल्या वाईट. परंतु चांगल्या क्रिया घडण्याकरता पुण्य लागतं. संताचं नाव मुखाला येण्याकरता पुण्य लागतं. भगवंताचं नाव मुखाला येण्याकरता सुद्धा काय लागतं, पुण्य लागतं. चांगल्या माणसाची भेट होण्याकरता पुण्य लागतं. दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष, पुण्यवान पुरुषाची भेट होण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. पण ते पुण्य ज्या वेळेमध्ये मिळवलं जातं त्याचं नाव काळ आहे. विठ्ठल भक्ती
आपण भक्ती करतो, पण आपली भक्ती अशी आहे, सकाळी पूजा केली म्हणजे संध्याकाळी विठ्ठलानं आपल्या भाकरी थापू लागली यावं, एवढा रिकामा एक बाई. भक्ती आपली अशी आहे टेम्पररी, एकदम अशी परमनंट भक्ती नाही. आपलं कुठेतरी काम आडलं त्यावेळेला मंदिर दिसतं. मी म्हणतो आता एवढे लोक इथे सप्त्याला येतात, एवढे रोज येतात का बाबाकडे रोज एवढे लोक येतात का? आता हे सप्त्याच्या निमित्ताने येतात. इथं मंदिरामध्ये लोक रोज दर्शनाला जातात का? गावाची लोकसंख्या किती आहे? किती आहे गावची लोकसंख्या? 2, 3, 4, 5,000 काहीतरी असं. जाऊ द्या, नका विचार करू असं. पण ते इतके लोक रोज मंदिरात दर्शनाला जातात का? नाही. जे जे दुःखी लोक आहेत ते मंदिराकडे येतात. दुःखातून थोडीफार काहीतरी निवृत्ती झाली की देवाला विसरून जातात. असं आवड आहे. विकाराने भरलेलं जगत आहे. आपली भक्ती म्हणजे अशी वार बदलला की भक्ती बदलते. बघा महिला मंडळ, आता मी होव्या म्हणतो, तुम्ही पाठीमागे म्हणा, जरा मना भावातून म्हणा बरं. म्हणा, चांगला सूर लावा, चांगला सूर लावा. पहिली माझी ओवी ग पंढरीच्या विठ्ठला. मोठ्या लाडक्या बहिणी. पहिली माझी ओवी ग पंढरीच्या विठ्ठला. दुसरी माझी ओवी ग आळंदीच्या माऊलीला. दुसरी माझी ओवी ग आळंदीच्या माऊलीला. मोठ्यानं म्हणा. तिसरी माझी ओवी ग पतीला विंदळायला. सांगली रेंज महाराज 5G विठ्ठल. म्हणजे तुमचं माझ्या कीर्तनाकडे लक्ष आहे. रेंज चेक करीत होतो, नाही तर टावर खालीच कधी कधी रेंज नसते. विठ्ठल विकार माणसाला नीट जगू देत नाही. हा नरदे आहे, सहजासहजी मिळत नाही. मिळण्याकरता अनंत पुण्य करावं लागतं आणि त्या पुण्याने हा नरदेह मिळतो. संताच्या भूमीमध्ये मिळण्याकरता भाग्यच लागतं बरं का. संताची संगत घडण्याकरता भाग्य लागतं. पुण्यवान लोक आहोत आपण की महाराष्ट्र सारख्या संत भूमीमध्ये आपला जन्म झाला. ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या विचाराचा सहवास आपल्याला लाभतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. अनेक संप्रदाय आहे, अनेक पंथ आहे, अनेक बाबा आहे, पण दुसऱ्याला मोठं होऊ देत नाही माणूस. पण इथं कोणीही या, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही वर्णाचा असू द्या, त्या व्यक्तीला अधिकाराने स्टेज निर्माण करून देणारा वारकरी संप्रदाय आहे. अनेक जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी जर रचला ते ज्ञानोबा आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाचा कळस असणारे तुकोबा आहे. हे म्हणजे भाग्य आहे आपलं. आपल्याला हा नरदेह मिळाला, सहजासहजी मिळत नाही. कसा मिळालेला आपल्याला? तो पावला हा देह कागटाळी न्याय. जसं आंधळ्याच्या हातामध्ये एखादा कावळा सापडावा सहज, तसं आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. इथं परमनंट कुणी नाही. जगणं कसं असलं पाहिजे? नाथ बाबा म्हणतात, एखादा पक्षी आहे, तो अंगणामध्ये येतो, दाणे घेतो, त्याची दाणे खाणं झाले की तो निघून जातो. पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणे उतरते. अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी. संसारात पक्षाप्रमाणे असलं पाहिजे.
परंतु तसं घडत नाही. अपेक्षा संपत नाही, दुःख काही तुमचा पाठलाग सोडित नाही. आणि सुख कसं आहे, या संसारातलं सुख नाही, त्या आशेवर जगतो आपण. तुकोबराय म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. अपेक्षित जीवन निघून जात. विकार माणसाला जगू देत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, नको त्याचा अहंकार होतो. महाराज, मला एक जण भेटला, म्हणे महाराज 3दा ग्रामपंचायत लढविली. म्हणलं वा, चांगली गोष्ट आहे. म्हणलं मग 3दा लढविली, निवडून किती वेळेस आले? निवडूनच आलो नाही अजून, तुमचा आशीर्वाद. तरी त्याचा अहंकार का? 3दा निवडणूक लढून पडला, तरी म्हणतो अजून लढवायची. अपेक्षा संपत नाही. जेवढ्या अपेक्षा कमी आहे तेवढं जगणं माणसाचं चांगलं आहे. श्रीमंत माणसं आहे, या जगात अनेक श्रीमंत लोक आहे. जेवढा व्यक्ती मोठा आणि जेवढा श्रीमंत, तेवढं त्याची जीवनाची जी जगण्याची मुक्तता आहे ती कमी आहे. सामान्य व्यक्ती कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो. पण एखादा मंत्र्याचा पोरगा आहे, मोठ्या केंद्रात मंत्री असलेल्याचा पोरगा, तो जर रोडवर हिंडायला लागला त्याला भीती आहे, कोणी मारून टाकू शकतो. ते स्वातंत्र्य नाही. धन आलं म्हणजे माणूस मोठा झाला असं नाही. धन मिळणं प्रयत्नाचा, प्रारब्धाचा भाग आहे तो. पण धन आलं म्हणजे त्या धनाबरोबर सर्व सुख आले तसं नाही. सुख हे कशामध्ये आहे हेच कळत नाही, आणि कळण्यात आयुष्य निघून जातं महाराज. विकाराने त्रस्त आहे लोक. पण श्रीमंताने कधी साधूची बरोबरी करू नये. संसारामध्ये व्यवस्था असते आणि परमार्थात अवस्था असते. आणि साधूच्या बाह्य रंगावरून साधूचं जीवन आणि त्या जीवनावरती प्रश्न उपस्थित कधी करू नये. साधूचं राहणीमान, साधूचं जगणं, या भौतिक वस्तूकडे लक्ष कधीच माणसाने देऊ नये. कारण साधू आणि साधू महात्म्याचं जगणं, जो खरा महात्मा आहे त्यांचं जगणं असं असतं, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण गिरवी आवडू. या जगामध्ये त्यांचं जगणं सामान्य असतं. सामान्य लोकांमध्ये ते राहतात पण कळू देत नाही. हे संतांचं स्वरूप आहे, ते लक्षात येत नाही. तुकोबाराय वैकुंठाला जात असताना तुकोबाराय म्हणतात, माझ्या बरोबर वैकुंठाला चला. असं म्हणल्यावर लोक म्हणले, तुकाराम महाराजला येड लागले. म्हणे तुकाराम महाराज येडेवणी करायले. तुकाराम महाराजच्या गोळ्या संपल्या. महाराज ते चांगलं सांगत होते की बाबा हो, मी वैकुंठाला चाललोय, तुम्ही माझ्या बरोबर चला. पण त्यांच्या ते बाह्य रंगावर लोकांनी त्यांचा अंदाज लावला. पण तुकोबारायचा अधिकार किती महाराज? अनु रेणुया थोकडा, तुका आकाश आहे एवढा. आकाशाची उपमा कमी पडेल या विचाराची. तुकाराम 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 ज्यांच्या नावाने यमाला थरकाप सुटावा, हा अधिकार तुकोबारायचा. आकाशाची जी उपमा आहे ती कमी पडेल, एवढे मोठे तुकोबार आहे. पण जगाला तुकोबाराय कळले नाही. ज्या गावात तुकोबाराय लहानचे मोठे झाले त्या गावाला तुकोबाराय कळले नाही.
पण त्या गावात अस्तित्व निर्माण केलं आणि आज 450 वर्ष होत आहेत, 400 वर्ष होऊन गेले. तुकोबारायचे विचार या जगामध्ये अजरामर आहे. श्रीमंत माणसं कमी होऊन गेले का 400 वर्षात? ज्ञानोबारायचा रूप पाहत आलोचने सुख झाले ओ सजनी हा अभंग, याला 700 वर्ष पूर्ण झाले. तरी देखील तो अभंग ऐकण्याकरता लोक तितक्याच आनंदाने उत्सुक असतात. एक गाणं रिलीज झालं की ते 8-10 दिवस, महिनाभर, 2 महिने, जास्तीत जास्त 4 महिने चालतं महाराज. त्याच्यानंतर ते गाणं ऐकू वाटत नाही. पण हे अभंग आहे, त्याचं नावच अभंग. निळोबारायचे शब्द आहे, भंग नाही नाव ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे. अभंगाची गोडी नामाची आवडी, अभंगाची घडी नित्य राहो. भंग नाही नाव ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे. अभंगाचा रंग कळण्याकरता सुद्धा आहे ना, व्यक्ती सुद्धा त्या अधिकाराचा असतो. अभंग ओवी ज्ञान ही सोपं नाही महाराज. ज्ञानोबारे म्हणतात ज्ञान किती कठीण आहे. तर गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया, अंगाची याची मांदिया ऐकले. ज्ञान मिळवणं इतकं सोपं नाही महाराज, कठीण आहे. हे महाराज मृदंग वाजवतात, राठोड महाराज आहे, आपले काय नाव शिवम महाराज आहे, इतका जो मृदंग वाजवतात हे ऐकायला कानाला गोड वाटतं. पण त्याच्या करता महाराज बोट फुटत, रक्त निघतं बोटातलं. ती प्रॅक्टिस करता करता आळंदी तुकाराम बोला माहितीये, पक्वत शिकत होतो मी नवीन नवीन महाराज, पण काही जुळलं नाही ते आपल्याला. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट येत नाही. आवड होती आणि परमार्थात आल्यावर पहिली आवड असते प्रत्येकाची, मृदंग वाजवावा. पण जमत नाही जमत, कारण प्रत्येकालाच प्रत्येक विषय जमत नाही महाराज. आता महाराज इतकं गातात म्हणजे तुम्हाला काय वाटतं माईक आहे कुणीकडे वळलं ते, तसं काही नाही महाराज. त्याच्या करता आहे ना ते स्वर ताल लय, आता मला एवढं कळत नाही स्वरातलं, तो प्रयत्न करीत असतो गाण्याचे. इतकं गातात महाराज, याच्या करता रियाज करावा लागतो 8-8 तास, सोपं नाहीये. आणि इथं कीर्तन करणं हे सुद्धा सोपं नाही. काही लोक म्हणते बाबा लय शांत आहे. आता बाबा शांत आहे, बाबाला बोलताच येत नाही, बोलायला अभ्यास लागतो. बरेच लोक म्हणते आमचा पोऱ्या काहीच बोलत नाही, टिल्लू लय शांत आहे, टिल्लू काहीच बोलत नाही. काहीतरी कुठं पुढे आल्यावर म्हणते अरे तो काहीच बोलत नव्हता म्हणून कुठं पुढे आलं विठाला. ज्ञान सांगण्याकरता सुद्धा महाराज अधिकार कमवावा लागतो. पण या संप्रदायामध्ये तो अधिकार ज्ञानोबाराय तुकोबारायांनी दिला. माझ्या घराण्याचा जर विचार केला तर माझ्या घराण्यात एकही महाराज नाही, एकही माळकरी नाही. कुस्ती क्षेत्र ज्या घराण्यामध्ये आमच्या आतापर्यंत पैलवानकी चालत झाली कुस्ती, त्या घराण्यात मी महाराज झालो याचं माझ्या वडिलाच्या मित्राला आश्चर्य वाटतं. आश्चर्य की बाबा याच्या घराण्यात कुणी यांच्या माळकरी नव्हतं. पण एक गोष्ट होती, आमचे आजोबा मारुतीच्या मंदिरामध्ये नित्य नियमाने पाणी घालायचे. बस त्यांचा नियम होता, तो नियमा नटळे निर्धारी कंटिन्यू. आणि पाणी घातल्याशिवाय जेवण करीत नव्हते, हा त्यांचा नियम होता. बाबाला माहिती विठाला. एका दिवसाच्या पुण्याने एखादी गोष्ट उदयाला येत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. अनेक जन्माचे जन्म माणसाला पुण्य करावं लागतं आणि त्या पुण्यानेच भगवंताचं नाव मुखाला येते. आणि ते नाव मुखाला येण्याकरता संत कृपा करतात. आणि संतांनी कृपा करण्याची जी अवस्था संतांच्या जीवनामध्ये निर्माण होती, ती अवस्था निर्माण करणारा काळ आहे अभंगाचं दुसरं
अमृत वचने उत्तीर्णता येणे नोही जन्मे. तुकोबाराय म्हटले हा जो गाथा मी निर्माण केलाय अभंगाचा, हे जे अभंग माझ्या मुखातून हे अमृत वचन आले, ही कृपा ज्ञानोबारायची. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीची 108 पारायण केले आणि त्या कृपेच्या माध्यमातून अभंग जन्माला आले. ओवीतून अभंगाचा जन्म आहे. एक एक अभंग, एका अभंगावर काही काही कीर्तनकाराचं आयुष्य निघतं महाराज. एका अभंगावर असे 4,500 अभंग लिहिलेले आहे. आणि या सृष्टीतल्या प्रत्येक घटनेचं उत्तर त्या अभंगात आहे. या सृष्टीतल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणारी ज्ञानेश्वरीची ओवी आहे. ती ज्ञानेश्वरी जी निर्माण झाली, ती ज्ञानेश्वरी सुद्धा सहजासहजी निर्माण नाही झाली बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात मला ज्ञानेश्वरी निर्माण करण्याकरता अनंत जन्म पुण्य करावं लागलं. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, ते या फळाचे महाद्वीप पातले प्रभू. अनंत जन्म पुण्य पोषले असाधारण. वा, असा पाठ असला पाहिजे. मी कोण ओवी म्हणतोय महाराजांची, तिकून पुढचं महाराज सांगताय मला असा अभ्यास असावा. म्हणजे कसं असं आज वातावरण जरा चांगलं जुळलंय. ऐकणारे रेंज मध्ये, गाणारे फॉर्म मध्ये आणि वाजवणारे सुद्धा कसे कडक तरुण एकदम. नाही तर मग वाजवणारे म्हातारे, गाणारे एकदम सर्व्हिस संपलेले, मग नाही मजा येत महाराज. असं वातावरण असलं का चिंतन सांगावं वाटतं. नाही तर कधी कधी मग चिंता करतोय. कीर्तनकार सुद्धा इथे उभा राहिलो. छान वातावरण, एवढे टाळकरी उभा आहे महाराज, भारी वाटते एकदम. काय आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. उड्या मारतात, पावले खेळतात, भरपूर व्यायाम होत असं मला वाटतं त्यांचं रोज. विठाला खरंच यांचे मायबाप धन्य आहे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरी वाटे देवा. खरंच यांच्याकडून तुम्ही कुठली अपेक्षा करू नका की काहीतरी करतील म्हणून. कुठलीही अपेक्षा करू नका. ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ज्ञानोबाराय तुकोबारायची, तुमची नाहीच. कारण ते ज्ञानोबारायच्या स्वाधीन आलेले आहे, तुकोबारायच्या स्वाधीन आलेले आहे, बाबाच्या विचारात ते आलेले आहे. त्या नेमकी बघा विषय असा होतो की एखादा व्यक्ती, आता बरेच लोक आम्हाला भेटतात, आमचा मुलगा आळंदीला टाकायचा, म्हणलं टाका, म्हणजे चांगल्या बाबाकडे टाकायचं, म्हणलं चांगल्या बाबाकडे टाका. नाही म्हणजे तुमच्या हाताने सांगा. पण म्हटलं सांगायला का, आता आळंदीत भरपूर संस्था आहे, तुम्हाला जी योग्य वाटेल ती टाका. पण नाही आमचा पोऱ्या वर्षात कीर्तनकार झाला पाहिजे म्हणे. आमच्या शेजारच्याच पोऱ्या आता गेला म्हणे 1.5 वर्षात गाडी घेतली. आता गाडी घ्याय करता कीर्तन आहे का? विचार तो करू नका. तुमच्या मुलाला संस्कार लागण्याकरता या क्षेत्रामध्ये पाठवा. आणि वारकरी संप्रदायात आलेला व्यक्ती कमीत कमी चुकीचे काहीतरी कुठाने तरी करून ठेवत नाही, चांगलंच करतो. नाही गाता आलं कमीत कमी ते वाजवतो, तरी नाही वाजवता आलं गातो, दोन्ही नाही जमलं कीर्तन करतो, नाहीच काही जमलं टाळ वाजवतो, नाहीच काही जमलं तर उड्या तरी मारतो रिकाम्या, पण कोणाच्या खोड्याने घरीत मारत. ते संस्कार देण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो. निश्चितच त्यांना एवढं कळतंय की माय आणि बाप हे पूर्ण त्यांना कळतात. माईची सेवा, बापाची सेवा कशी करावी हे वेगळं सांगण्याची गरज त्यांना पडत नाही. मला वाटतं आळंदीला गेलेल्या महाराज मंडळी आणि काही आळंदीत जाऊन सुद्धा बदल होत नसेल तर त्यांचा DNA तपासला पाहिजे. विठ्ठल श्रीमंत लोक या जगामध्ये कमी नाही, श्रीमंताची कमी नाही, पण साधूची आणि श्रीमंताची बरोबरी होऊ शकत नाही. साधू जेवढा त्याग मोठा तेवढा साधू मोठा, आणि जेवढा धनविलास मोठा तेवढा सामान्य या सृष्टीतला श्रीमंत मोठा. पण श्रीमंताने साधूची बरोबरी करू नये. श्रीमंताने ज्या गोष्टी गोळा केलेल्या राहतात नाही पसारा, त्याचा साधूने त्याग केलेला राहतो. त्याच्यामुळे साधूची कोणी बरोबरी करू नये आणि साधूच्या नादी लागूत नाही. महाराज ते बाबा कुंभमेळ्यात असतात आमचे लय आवले एक साधू असतात महाराज, आणि त्या साधूला ते विचारायचं कामच नाही. आमच्या सारख्याला तरी एखादी गोष्ट विचारली तर आम्ही सांगतो, पण कुंभमेळ्यातले बाबा करण महाराजला माहिती. त्यांना काहीतरी आपण सरळ विचारलं का, मीडियावाले गेले महाराज एकदा ते बाबाकडे, आता मागच्या कुंभमेळ्यातले व्हिडिओ देऊ म्हणजे बाबाजी तुम्ही जटा क्यू बडाई. बाबान घेतला तर आम्ही टाकला महाराज त्याच्या डोक्यात, तुला करायचं काय, मी जटा वाढू नाही तर दाढी वाढू नाही तर टकली करू, तुला डोकं लावायचं काय. विठ्ठल आली मुखा
वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. आकाश एवढी उंची आकाशापेक्षा व्यापक असलेले तुकोबारे म्हणतात ज्ञानोबाऱ्याने माझ्यावर जे उपकार केले त्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि या संसारामध्ये लोकांना मालक होण्याची लय अपेक्षा असते. मालक, मला मालक म्हणावं लोकांनी, काय घरातल्यांनी मला म्हणावं मालक. आणि या संसारात जो मालक असतो का त्याला लोक नोकर करून टाकतात. हे आमचे मालक, आणा बरं मालक दळण दळून आणा, मालक किराणा घेऊन या, हे आमचे मालक. मालक या मोटर चालू करून ठेवले. आता मालक हे मालकालाच काम. मालक ही उपाधी देऊन गोड बनवून काम करून घेतात संसारिक लोक. आणि परमार्थामध्ये मी काय म्हणतो, गध्याचा मालक होण्यापेक्षा शहाण्याचं माणसं नौकर व्हावं. आणि दास होण्याची भावना तुकोबारायची आहे. तुकोबारा प्रत्येक ठिकाणी म्हणतात हिची व्हावी माझी आस, जन्मो जन्मी तुझा दास. देवा मला मालक करू नको तू, मला दास कर, दास. आणि या जगात दास होण्याची कोणाला अपेक्षाच नाही, सेवा करण्याची कुणात वृत्तीच नाही. बघा कृपा या शब्दाचा अर्थ काय. ज्ञानाने अनंत ग्रंथ तुम्ही पाठ करू शकता. ज्ञानेश्वरी पाठ करतात, बुद्धी चांगली असेल तो बुद्धीचा भाग आहे. एखादा व्यक्ती चांगला बोलतो, लोक हसत खेळत ठेवू शकतो 2-4 तास, तो त्याच्या शब्द कौशल्य आहे, हा भाग वेगळा आहे. पण काही माणसं अशी की ज्यांचं वक्तव्य, ज्यांचं बोलणं चालू झाल्याच्या नंतर लोकांना उठू वाटत नाही, त्यांच्या कानाला तृप्ती मिळते. ही श्री गुरुची कृपा आहे. कृपेने शब्दात गोडवा निर्माण होतो. बोलणारे काय कमी का, माईक तुटूच तर बोलते महाराज. काही काही एका महाराजला कीर्तन तुला एका महाराज, मी आता नाव नाही सांगित, कोण आला मला जोर, तुला एका महाराजचं कीर्तन मी कीर्तन तुला तर बाबा मी त्याला सांगितलं आता इथं तर घडीच बांधलेली, त्याच्यामुळे मी काही जास्त पुढे जाणार नाही. हा त्याला सांगितलं म्हणलं महाराज आमच्या इकडे लोकांना काही तत्वज्ञान कळत नाही, तुम्ही आपलं सोपं सोपं सांगा. महाराज म्हणे मी काही अवघड सांगितत नाही, सोपं सांगतो. पण ते महाराज असं आहे, त्याच्या आयुष्यातलं 3रं कीर्तन मी द्यायला त्याला. कंटिन्यू महाराज 1 तास झाला, 1.5 तास झाला, खालचे लोक जांभळे द्यायला लागले. काही जण असं टाळ्या वाजवले. त्याला वाटलं काय रसिक लोक आहे, टाळ्या वाजवतात, आनंदच झाला यांना माझा ऐकून. लोक त्याला पडका विनोद केला तरी लोक हसायचे. त्याला म्हटलं काय माऊल झालं, सिस्टम अशीच होती. आता मलाही तसंच वाटायला काय त्याला वाटलं, लोक हसायचे. थोडं वातावरण झालं, त्याला आवडलं नाही महाराज. 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2 तास 25 मिनिटं कीर्तन केलं गाड्यानं. म्हणलं इथं रामकात कथाच झाली. म्हणलं डोक बाबाची आज अर्धा तास पाहिजे होती. ते म्हणणे म्हणले थोडक्यात घेतलं. म्हणलं 2.5 तास बोललो ना तुम्ही, का थोडक्यात आहे का विठ्ठला. बोलणं कसं असावं, बोलण्याची भाषा कशी असावी शिकवणारी ज्ञानेश्वरी. साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. ऐकल्याच्या नंतर लोकांना वाटावं की या बाबांना पुन्हा आपल्या गावाच्या येशीतून आत यावं. नाही तर मग काही लोक म्हणते त्यो बाबा कोण आणला होता, त्यो बाबा काही कळाना वळाना, त्याला काहीतरी वेगळंच सांगितलं होतं, तू कोणते मंत्र म्हणत होता, डोक्याच्या वरून गेले. असं व्हायला नको. अहो ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याने ज्ञान निर्माण केलं. ज्ञान या जगाला देण्याचं काम कीर्तनकार कथाकार करतात. पण या जगामध्ये प्रत्येकाची बुद्धी शार्प असेल असं नाही. प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाला वेगळे वेगळे विषय आवडतात. इथे येणारे प्रत्येक जण काय माझं कीर्तन ऐकायला आले असे नाही मला. काही लोक रसिक असतात, त्यांना तुमचं गायन आवडतं, काहींना वादन आवडतं, काही महाराज काळा आहे का गोरा आहे, त्यांना आहे का उच आहे, नकटाय का चपटाय ते पाहिले येतात. म्हणजे प्रत्येकाचं काय आहे, काही ना काहीतरी वेगळ्या वेगळ्या विचाराने लोक इथे येत असतात. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी ही कठीण आहे असं का सांगतात. ज्ञानेश्वरी किती सोपी आहे, ही सोप्या भाषेत सांगा, लोकांची उत्सुकता वाढेल. तुकोबाऱ्याचा जो गाथा आहे, अभंग आहे, त्या अभंगाचा अर्थ लोकांना पटन असं त्यांच्या भाषेत सांगा, लोकांची गोडी वाढेल. ह्या ज्या गोष्टी आहे इथं कुठं होत, बरंच कीर्तनकार लोक, आता मी कोणावर टीका करत नाही, पण त्यांची विद्वत्ता सिद्ध करायला जातात, पण खाली बसलेलीच चांगली जिरती महाराज विठ्ठल. जवळजवळ आपला वेळ होतच आलेला आहे. काय असतं, समोर जे माणसं बसलेली आहेत, कीर्तनातून एक तर उठता येत नाही, काही म्हातारे सर्व्हिस झालेली, काहीला वाहतच येतो महाराज, तुम्हाला हसू यायला, असं विठ्ठल
आताच येतो तर काहीच्या डोक्यातच खाजू येते. वेगळे वेगळे गुणाचे तर काही काही एक प्रकारचे का भाऊचा छंदाचे भाऊ असे जण वेगळे वेगळे काहीच डोकं दुखत काहीला कमी जास्त दिसत. आता तर प्रत्येकाचा वेगळा वेगळा प्रॉब्लेम महाराज. प्रत्येक कंपनीचे वेगळ्या वेगळ्या कंपनीचे मॉडेल आहे फीचर आहे. तर त्याच्यानुसार कीर्तनकाराने त्यांची मानसिकता ओळखली पाहिजे. मला असं वाटतं विठोबा रखुमाई आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. बोर नाही झाले तुम्ही? कसं आहे आपलं घरचाच कार्यक्रम आहे. बोला मला बोर झाले असले तर आपल्याला काय आठवायला टाइम नाही लागेल. हा असो सुंदर असं निवेदन आहे आणि सिस्टम सुद्धा गोड आहे बरं का भाऊ. काय नाव तुमचं? बापू रामतीर्थ बापू. वा छान बापू एक नंबर सिस्टम वर मजा आली आज कीर्तन करायला. सिस्टमच सुंदर आहे. काय होतं कधी कधी महाराज जवळच्याच माणसाचं होतं कधी कधी आणि कधी कधी जवळच्या लोकांना जवळच्याच काही काही कळत नाही असं होतं कधी कधी. हे जवळ आहे पण ध्यानातच राहत नाही बरंच वेळेला. बोलण्याचे नादा त्यांना झोकून जातात. हे म्हणे मायाला एवढा मी कणू हे वाढले बटन माझं पुढं कर. या बाबांना नाव घेतलं नाही. काय येतं त्याला विठाला कसं आहे बोर नाही करायचं आपल्याला कोणाला. फ्रेश मध्ये एकदम चिंता नाही सांगितलं तुम्हाला कळलं असं. अगदी आपला थोडा वेळ राहिलेला आहे बघा. हे जे मी बोलतोय ही श्री गुरुची कृपा आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने काहीतरी दोन शब्द बोलता येतात. मी काय फार विद्वान नाही किंवा फार अधिकारी असं नाही. बाबाची पुढे बोलण्याचे एक तर माझा अधिकार नाही की ज्यांचं संपूर्ण आयुष्य परमार्थात गेलेलं आहे त्यांच्या पुढे मी काय बोलावं. पण तुकोबाराच्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. मोठे माणसंही कौतुक करत असतात. जरी कमी जास्त असलं त्यांचं मन हे व्यापक असतं. थोडं चुकलं उकलं तरी ते प्रोत्साहन देतात. म्हणजे त्यांना माहिती आहे कुठं चुकतं कुठं बरोबर आहे. पण ते चुका न काढता चुका पटत घेतात आणि सांगतात की बाबा छान. त्याला पुढे प्रेरणा देण्याचं काम करतात. असे बाबांनी या सेवेला मला या ठिकाणी सेवेचा योग बाबाच्या माध्यमातून आला. बाबाचे अनेक कीर्तन ऐकलेले महाराज मी. बाबाचे एक अभंग फार आवडतो मला. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार कीर्तिवानाचा अपमान केला दरिद्री तो भाग्यवंत केला. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. फार छान चिंतन बाबांनी अभंगावर केलं होतं आमच्या सप्त्यामध्ये. फार सुंदर आणि खरंच हे जगाचं स्वरूपच तसं आहे महाराज. धुंद झाला तुझा दरबार. येड्याला डिमांड आली सध्या. ज्याला काहीच वांग येत नाही ना त्याला लोक म्हणते यो बाबा एक नंबर. आणि जे अभ्यास करू करू मेले त्यांना धोतर अवस्था आहे. बाबाचे अभंगावर मी बरेच वेळा कीर्तन ऐकले मला आवडतं. असो काळाच्या नुसार माणसाने बदललं पाहिजे. पण असा विषय ज्यांना वेदांत पाठ आहे त्यांना कोणीच विचारा आणि ज्यांना हरिपाठ पाठ नाही तिने एवढे आणते कोणकडे उठले की. आणि लोक म्हणते बाबा लयच तयार आहे त्या महाराजची घ्या बरं ते बारकोसक महाराज लय एवढे आणतो बोला त्याला. मला माझा विरोध नाही कुठल्या कीर्तनकाराला. पण तुम्ही कीर्तन करा पण ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा अभ्यास करा. पंढरपूरची वारी करा. थोडं नियमात वागा. नाही तर लोकांना सांगायचं तुम्ही काहीच करायचं नाही. उपयोग नाही महाराज त्या परमार्थाचा. तुम्ही सुद्धा नियमात वागा आचरणात राहा. मग लोकांना सांगा ही नारदाची गादी आहे. तुमचे गुणदोष कोणी बघत नाही पण परमार्थ आपल्यामुळे कलंकित होईल असं जगणं नसावं. परमार्थ करण्यातच काय फायदा आहे महाराज. तुम्ही परमार्थ देऊन जर परमार्थामध्ये तुकोबार ज्ञानोबाराचे विचाराला मानणारे लोक काही कमी झाले का? आपण आलो ना आपण गेलो म्हणून. त्यांची विचार अजरामर आहे. कोणाची येण्याने किंवा जाण्याने संतांच्या विचाराला कुठली बाधा होत नाही. एखादा व्यक्ती आला तो म्हटलं मी रामकथा केली म्हणून रामकथा फेमस झाली. तू आता आला ती वाल्य कोळ्याने लिहिलेली तेव्हापासूनच फेमस ती. तू आता फेमस झाला. महाराज काळाचा महिमा आहे. काळ माणसाला डोक्यावर घेतो. काळ माणसाला माती धूळ चारतो. हा काळाचा महिमा आहे.
त्याच्यामुळे माणसाने काळाला घाबरलं पाहिजे. आमचे गुरुवारी शास्त्री बाबा सांगतात एक म्हण आहे, भगवान जब देता है ना तो छप्पर फाड़ के देता है, ही अर्धी म्हण आहे. और भगवान जब लेता है ना तो चमडी उधेड के लेता है. त्याच्यामुळे माणसाने काळाला घाबरलं पाहिजे. काळ हा दुसरा तिसरा कुणी नाही. काळ म्हणजे ती वेळ आणि त्या वेळेत केलेलं कर्म, त्या कर्माचा बदला घेण्याकरता काळ वशिलेला येत असतो. आणि काळ ज्या वेळेला वसुली करायला येतो ना त्या ठिकाणी वशिला चालत नाही कोणाचा. त्याच्यामुळे तुम्ही नाही काही तर काळाला घाबरलं पाहिजे. आणि जगामध्ये तुम्हाला सगळे लोक माफ करतील पण तुमचं अंतःकरण साक्षी देत असतं. त्याच्यामुळे माणसाने वाईट कर्म करताना 1000 वेळेला विचार केला पाहिजे की याचं चक्र हे बिंगून येणार आहे. ही काटा आहे घड्याळीचा, सुरू झाल्याच्या नंतर परत तो तिथे येतोच. त्याचा वेळ आल्याच्या नंतर तो काटा तिथे येतो. सगळे काटे एकत्र येतात तेव्हा 12 वाजते. त्याच्यामुळे काळानं आपले 12 वाजवू नये. त्याच्यामुळे माणसाने थोडी दक्षता घेतली पाहिजे, सावध झालं पाहिजे. आयुष्याच्या सरते शेवटी असं वाटतं मग क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अभी तू छोड़ा पीता है शराब रे, बगल का नाम भी तू भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, उसको तो खो दिया. वेळ आपला जवळजवळ झालेला आहे. एकदा सर्वांनी हात वरती करा. ज्यांना ज्यांना हात आहे ना ते हात वरती करा सर्वांनी. कॅमेरावाले भाऊ जरा कॅमेरा फिरवा. हरी राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, जय राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. काय करतात त्या डीजेला? हा आनंद निखळ शुद्ध आनंद आहे. असो आपली वेळ झालेली आहे.